नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग एकदम महत्त्वाचा आहे मित्रांनो। तो माहिती आहे कशाचा? तर आपण आता जातोय शोरूमला, भारत बेंचच्या शोरूमला नवीन गाडी घेण्यासाठी बँडची। तर खूप महत्त्वाचा ब्लॉग आहे, कंटिन्यू करा। एकदम आजचा ब्लॉग एकदम झकास होणार आहे। हे बघा, फॅमिली आपली फॅमिली, अजून मित्र कंपनी बँडवाली सगळा परिवार येतोय आपला। अजून एक गाडी आहे, ही i20 आहे। अजून एक गाडी बलेनो येते, एक ग्रँड विटारा येते, अजून एक क्रुझर गाडी आहे। आणि बाकीच्या ज्यांना निमंत्रण दिलं आहे त्यांना ते प्रायव्हेट गाड्या करून ते येणार आहेत। तर कंटिन्यू करा ब्लॉग। आजचा ब्लॉग एकदम झकास होईल। ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आपल्या, त्यांनी करून घ्या लवकरात लवकर। आजचा ब्लॉगची वाट मी पण बघत होतो, म्हटलं केव्हा मी ब्लॉग स्टार्ट करेल आणि केव्हा माझ्या मनाला शांती भेटेल। आणि कधीचे ब्लॉग बंद होते म्हणून सॉरी। आता कंटिन्यू तुम्हाला आजपासून ब्लॉग कंटिन्यू येतील। फक्त तुम्ही कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा मित्रांनो। तर आम्ही घरून निघालो आज सकाळी 8 वाजता। आता वाजता आहे 10। आता आम्ही भावळबारी पास केली, भावळबारी उतरून आलो खाली। इथे टोलनाक्याचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही। इथं थांबलो आहे आम्ही आता। डायरेक्ट रेस्ट म्हणजे ताराबादून निघालो तर डायरेक्ट कुठेच थांबलो नाही, डायरेक्ट आता थांबलो इथं। आणि सोरांश आहे त्याच्या बाबांच्या गाडीवर बलेनोमध्ये, त्या गाडीमध्ये। आणि आपल्या गाडीमध्ये आरुष, तो बघा दगडी मारतो इथं, काय लगेच खेळायला लागून गेला। आरुष, तेजू दादा, योगिता आणि सपना वहिनी म्हणजे राजूभाऊंच्या वाईफ येते। राजूभाऊ ग्रँड विटारा घेऊन येणार आहे, क्रुझर काढून आणते। पोरं येणार आहेत ना, त्यांच्यासाठी थांबलेत मागे ते। तर ठीक आहे, फक्त घरी चहा पिला होता। आता आपण सोग्रस फाट्याला गेलो का तिथं नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचा प्रवास करू। आणि कंटिन्यू राहा, कनेक्ट राहा, बघत राहा। आम्ही नाश्ता करतो आता सर्वजण। पप्पा ते तिकडे बसले, सोरांश पण तिकडे बसला आहे, तिकडे बघू शकता। आणि आम्ही इकडे बसलो आहे सगळेजण, नाश्ता करतो आणि निघतो। तर फायनली नाश्ता झाला आहे मित्रांनो। आता माऊ, त्याचे वासुलचे बाबा, ताराबादचे बाबा, ताराबादची आजी आणि वासुलची आजी, त्यांच्याबरोबर तो बलेनोमध्ये चालला। तिकडे बघू शकता बलेनो तिकडे पार्किंग केली आहे। आणि आपण i20मध्ये जाणार आहोत। रोहितसुद्धा आहे, आता रोहितसुद्धा आला आहे। आणि बाकीच्या 2-3 गाड्या अजून मागून येत आहेत। आणि जे आपले पाटण्यावाले आहेत महाराजा बँडचे संचालक, ते सुद्धा आता तिथं पोहोचले आहेत शोरूमला। तर जाऊया, ठीक आहे चला। त्यांना ऑडिओ जॉईन करून द्यायचं आहे मला, म्हणजे ते म्युझिक सिस्टीम चालू करून द्यायचं आहे। माऊचं चालू होतं गाणे लावा गाणे लावा, तेव्हा किंडर जॉय घेतलं त्याने आणि चिप्स घेतले, सगळे पाडून टाकले तिथं खाली ना रे। आणि सगळ्यांनी तसे कपडे घातलेत, मस्त कुर्ते घातले। तो त्यांनी घातला नाही, तो बा इथं काढून ठेवला आहे कुर्ता। तर आपण पिंपळगावच्या टोलनाक्याच्या पुढे आलो आहे मित्रांनो। थोडासा रील्स बनवायचा होता, व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून थांबलो आहे आम्ही। उतरून गेलो गाडीवरून। तर जाऊ, थोड्याच वेळाने आपण शोरूमच्या दिशेला जाणार आहोत। कंटिन्यू करा ब्लॉग। तर मित्रांनो, आपण फायनली शोरूमजवळ पोचलो आहे आणि बाकीच्या सगळ्या गाड्यांची वाट बघतोय। त्या सगळ्या गाड्या येतील तेव्हा आपल्याला एक शूट घ्यायचा आहे ड्रोनचा वरून। बाकीच्या गाड्यांचीच वाट बघतोय। तर इथं थांबलो होतो आम्ही, 10व्या मैलला गाडी लावली आहे, बलेनो इकडे लावली आहे आणि आपली i20 इकडे लावली आहे। एवढ्या 2 गाड्या आल्या आहे, अजून बाकीच्या 3-4 गाड्या येत आहेत। त्या लाईनशीर आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे। मी इथं थांबलो होतो, तिकडे बघू शकता तुम्ही आपले रवी भाऊ इथंच भेटून गेले, चिल्ली खायला येऊ लागले। आमच्या पहिलेच आले होते, 1-1.5 तास अगोदरच आले ते। बघा चिल्ली खात आहे, राईस खात आहे, राईस। हे बघा दोन्ही अजून सेम टू सेम। नमस्कार, हां मिस केला तो। तर मित्रांनो, आपल्या 1, 2, 3 आणि 4 गाड्या येऊन लागल्या। अजून एक गाडी येते रोशन भाऊची, ते आपले मित्र आहेत शेजारी, तुषार बाळीज म्हणून, त्यांची पण एक गाडी येते। ते आता डायरेक्ट कुठे आहेत माहिती का? ते कमीत कमी सोग्रस फाट्याच्या आसपास आहेत, म्हणजे त्यांना यायला 1-1.5 तास लागेल। त्यामुळे आपण आपला कार्यक्रम करून घेऊ, जास्त उशीर होऊन जाईल, बरोबर आहे का नाही? आणि आपली संपूर्ण टीम आलेली बघू शकता, स्वर संगीत बँड सगळं ग्रुप मेंबर सगळे आर्टिस्ट कंपनी आणि मेन म्हणजे आपले तुंगनकर पण आलेत बरं का, ते बघू शकता तुम्ही।
हे बा तुंगंकर डायरेक्ट पुढे बसून आले. दादा आणि अनिकेत इकडे बघणार आहे. लाजतो का बरं आहे? ड्रायव्हर साहेब कुठे गेले? आपले सोपान भाऊ वटारकर, इकडे आपले नानूबा, आणि इकडे दादू, आणि इकडे टिल्या, आणि आपले जगताप भाऊ पण ते पण आले निताने तुंगनकर, दादू, आणि आपले मॅनेजर साहेब ते पण आलेले आहेत. आणि बाकी सगळी फॅमिली तिकडे उभी आहे. इकडे बघू शकता तुम्ही. ड्रोनवाले दादा पण आलेत, सड्याने आले, ते क्रुझरमध्ये आले. इकडे दादा उभे आहेत. इकडे पप्पा, हे बा माझे पप्पा आहेत, ते माझे वडील, योगिताचे वडील, आणि आपले विनोद वाघ, शिव दरबार बँड. तुम्ही माहिती, तुम्ही तर ओळखताच त्यांना. आणि तिकडे सगळी फॅमिली उभी आहे. तिकडं तेव्हा तिकडे पण उभे आहेत. तर मित्रांनो, संपूर्ण गाड्या येऊन लागल्या आहे. एक गाडी येते मागून, तिला वेळ लागणार आहे, आणि एक गाडी येते फॉर्च्युनर, तिच्यासाठी थांबलो आहे. इकडे बघू शकता संपूर्ण गाड्या लाईनशीर लावून दिला आहे. 1 2 3 4 5 बलेनो आहे, रोशन भाऊंची गाडी आहे स्विफ्ट, आणि 3 नंबरची गाडी आपली ग्रँड विटारा आहे, 4 नंबरची आपली i20 आहे, आणि 5 नंबरची आपली क्रुझर. आणि फक्त आता वाट बघतोय फॉर्च्युनरची. ती आल्यानंतर आपण लगेच संपूर्ण गाड्या काढायच्या आणि डायरेक्ट शोरूमला जायचं आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. तीच वाट बघतोय, सगळे मेंबर्स तीच वाट बघताय. आपले वेल्डिंगवाले समीर दादासुद्धा आलेत, त्यांचं खूप सहकार्य आपल्याला. आणि इकडे आपले अंकित भाऊ, हां ते सुद्धा आलेत. त्यांचं मनापासून आभार आल्याबद्दल. हां हां. आणि आपले धीरज भाऊ सुद्धा आले बरं का. ओळखता ना तुम्ही यांना ओळखता का नाही मला सांगा ना. आणि आपले चिल्लर गँगची तर इकडे मजाच आहे. याची जास्त मजा आहे. आणि फक्त तोंड चालू आहे बरं का यांचं. केव्हाचं तोंड चालू आहे, जेव्हापासून आम्ही निघालो का ताराबादून, त्या तोंडच चालू आहे त्यांचं तेव्हापासून. सकाळीच पाय मोबाईलला रिचार्ज नाही, सकाळी हॉटस्पॉट येतं जरा ना, त्यांना पाय म्हणता इकडेच बोल. वैभव थोडं असा हो. तुम्ही आशात दव ना. तुम्हाला तिकडे मेन आर्टिस्ट केव्हा घेता आपण? चावी द्यायच्या वेळेस करू ना. हां, चावी द्यायच्या वेळेस एक तर तुमचं करा, नाही तर मग तुम्ही वहिनी असं चावी देताना करू. हां, तेच एकच टाईम होणार आहे ते. हो, एकच सिंगल. पहिले देऊ का? ते कमी हां येतील ते. कमी येतील का? हे मागे कुठे ठेवले ते? हे दोन पुढला 2 कधी द्या, मागला एक काम करा ना, हे झालं का तेच त्या ठिकाणी ठेवून द्या. मग भाऊ पण आहेत ना.
हां बरं ठीक आहे. नाही आत्ता नका करू चावी देताना. बॉबी सोनवणे बॉबीज बँडचे संचालक मालेगावहून इथं आले आपल्या डिलिव्हरीसाठी. त्यांना निमंत्रण दिलं होतं मी, त्याच्यामुळे ते इथं आले. त्यांचे मनापासून आभार मानतो मित्रांनो. असंच सपोर्ट आपल्याला राहू द्या आणि आमचं पण तुम्हाला राहील. ठीक आहे मित्रांनो, सपोर्ट करा. आज आपल्या विनोद भाऊंच्या गाडीची डिलिव्हरी आहे, तर सर्वांनी ब्लॉग बघा. इकडे नाही, ही नाही गाडी आपली. हां सॉरी, ही गाडी आहे ती. तर नक्की मित्रांनी सपोर्ट करा. स्वरसंगीत बँड ताराबाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या नव्या गाडीची डिलिव्हरी झालेली आहे शोरूमवरून. तर आपण आता वनी शिरवाड्यामध्ये थांबलो. ड्रोनचा शूट घ्यायचा एक. तिथं काय अलाउड नव्हतं ड्रोनला, कारण की तिथं सगळा एअरफोर्सचा एरिया आहे ना, म्हणून तिथं अलाउड नव्हतं. तिथं फक्त ड्रोन थोडासाच शूट करून घेतलं. तिथंच जास्त वरती पण गेला नाही. आता इथं आपण वनी शिरवाड्याच्या पुढेच आपण ड्रोनचा शूट करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण सगळी आपली बँडमधली सगळी टीम तिकडे गेली आहे नाश्ता करायला. मी आत्ता गाडी इथं उभी केली I-20 आणि बलेनो पण तिथे लावलेली आहे. तिथं पप्पा ते आहेत बलेनोमध्ये. आता आपण ते पोरं तिकडे गेले, तिकडे जाऊ. आता मी पण काही खाल्लेलं नाही आहे. तिथं नाश्ता दिला होता, वडापाव वगैरे दिला होता, पण तो काही खाल्ला नाही मी. सकाळीपासून फक्त ते सँडविच खाल्ले आहेत. त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही, फक्त पाणीवरच आहे. आता जातो, नाश्ता वगैरे करतो आणि बाकीच्यांना पण भूक लागून गेली. तिथं इतका वेळ होऊन गेला. 3 गाड्यांची डिलिव्हरी होती. ते आपण विषय नंतर घेऊ. पहिले आपण नाश्ता करून घेऊ. चला. तर आपले सगळे ग्रुप मेंबर नाश्ता करत होते. केव्हाचे आले ते? झाला नाश्ता झाला? हो 5 मिनिटं झाले का? लगेच झालं, आवरलं गेलं का? 2 वडा खावा जेवण. नाश्ता केला मित्रांनो. जोरात पाऊस चालू झाला, पूर्ण ओलं झालं आणि उघडून गेला. तो पाऊस आहे तिकडे निघून गेला आणि सगळ्या पोरांचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि वातावरण एकदम चिल्ड होऊन गेलं मित्रांनो. फुल गरम होत होतं आधी आणि खूप पाऊस पडतोय आता. चला बसतोय आता, निघतो पुढे. तर मित्रांनो, गाडीची पूजा करण्यासाठी आपण वासूला आणले योगिताच्या घरी. इथं आता पूजा वगैरे करतो. रात्रीचे 8 वाजलेत आम्हाला इथं वासूला. अजून घरी आपण गेलेलो नाही. तिकडनं यायचं डायरेक्ट आपण वासूला आलो. इथं आता नारळ वगैरे पूजा वगैरे करतो आणि इथंच जेवणांचा कार्यक्रम इथेच होणार आहे आमचा. इथंच जेवण वगैरे करू आणि जेवण वगैरे करून डायरेक्ट आपण ताराबादला निघू. तर नेक्स्ट व्लॉग नेक्स्ट डेला राहील. आता बस खूप थकलो आहे आणि खूप डोकं पण दुखतं आहे. जेवणच केलं नव्हतं दुपारपासून. सकाळी फक्त नाश्ता केला होता, बस बाकी काहीच नाही. आणि येताना आता एक नाश्ता केला थोडाफार. तर क्रुझर गेली आहे पुढे आणि ग्रँड विटारा पण मागे सोग्रसमध्ये. ते पण येत आहे. ते परस्पर घरी निघून जातील आणि आम्हीच फक्त बलेनो आणि आपण मम्मी पप्पा ते आहेत, मी आहे फक्त आणि बँडची गाडी आहे. तर आपण एवढं झालं का लगेच जायचं आहे आपल्याला घरी ताराबादला. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आजचा आवडला असेल. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय, गुड बाय, टेक केअर.